नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 377 ते 382 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबाराय ध्यान मार्गाचा संपूर्णपणे अभ्यासच आपल्याला सांगतात. ह्या मार्गावरती वाटचाल सुरू केल्यानंतर मनामध्ये आणि बुद्धीमध्ये परिवर्तन होणे हे स्वाभाविकच आहे. ह्या परिवर्तनाच्या अनेक खुणा, त्यातली महत्वाची खूण म्हणजे अंतःकरणात वैराग्य प्रगट होणं. ज्ञानोबाराय म्हणतात, ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी, सुखे धृतीचिया धवळारी बुद्धी नांदे. मन आणि बुद्धी यांचं अगदी जवळचं नातं आहे. अंतःकरणामध्ये विषयांबद्दल, वासनांबद्दल, विकारांबद्दल वैराग्य प्रगट व्हायला लागलं की ज्ञानोबाराय म्हणतात, संकल्पांची वारी संपुष्टात येते. अर्थात आपल्या मनातल्या इच्छांची ये जा थांबून जाते. हे अगदी हातात हात घालून घडतं. जसजशी विषयांचा उपभोग घेण्याची इच्छा मनातनं नाहीशी व्हायला लागते, तसतसं वैराग्य वाढायला लागतं. वैराग्य जसजसं प्रगट व्हायला लागतं, तसतसं विचार येणं, अर्थात विषयांचा उपभोग घेण्याबद्दलचे विचार येणे हे मावळायला लागतं. त्याला ज्ञानोबाराय म्हणतात, संकल्पाची सरे वारी. ह्याचा परिणाम बुद्धीवरही होतो आणि बुद्धी स्थिर व्हायला लागते. स्थिर झालेल्या बुद्धीमध्ये धीर असतो, धैर्य असतं. ही स्थिर होणारी बुद्धी कुठल्याही गोष्टीसाठी अधीर होत नाही, व्याकुळ होत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, सुखे धृतीचिया धवळारी बुद्धी नांदे. सुखाने, आनंदाने बुद्धी नांदे, आपल्यामध्ये नांदते. ती सुद्धा निश्चिंत होते. तिला सुद्धा समजतं की आता मी अधीर होणार नाही. ती धैर्याने, सुखाने राहायला लागते. बुद्धी धैर्या होय वसवटा, तरी मनाते अनुभवाची या वाटा. हळू हळू करी प्रतिष्ठा आत्मभुवनी. मनामध्ये येणारे संकल्प संपुष्टात आले. त्याचबरोबर धैर्याच्या ठिकाणी अत्यंत धीराने, सहजपणे, सुखाने बुद्धीही नांदायला लागली की मग हळूहळू मन आणि बुद्धी अनुभवाच्या मार्गाने आत्म अनुभवाच्या घरामध्ये प्रवेश करायला लागतात आणि त्या ठिकाणी ते स्थिर होतात. हळूहळू करी प्रतिष्ठा. कुठे तर आत्मभुवनी. आत्मस्वरूप, आत्मानुभवाच्या भुवनी घरामध्ये मन आणि बुद्धी प्रवेश करत. याही एके परी प्राप्ती आहे विचारी, हे न ठके तरी सोपारी आणि ऐके. भगवंत अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना, ह्या एका मार्गाने आत्मप्राप्ती होते, ब्रह्मप्राप्ती होते. परंतु हा मार्ग सुद्धा जर का तुला अवघड वाटत असेल,
हे न ठके तरी सोपारी आणि ऐके. तर अजून एक मार्ग आहे, तोही तुला सांगतो. तो सोपा आहे. भगवंत साधकांना, अर्जुनाच्या निमित्ताने साधकांना योग मार्ग, अभ्यास योग, ध्यान मार्ग शिकवतायत. एक अवघड वाटला तर दुसरा उपायही सांगतायत. भगवंत म्हणतात, आता नियमुची हा एकला, जीवे करावा आपुला, जैसा कृतनिश्चयाचिया, बोला बाहेरा नोहे. साधकाने एक नियमच करावा, अर्थात निश्चय करावा. आणि तो निश्चय कसा? जीवे करावा आपुला. काही केलं तरी तो निश्चय मी मोडणार नाही, असाच तो नियम करावा. जैसा कृतनिश्चयाचिया, बोला बाहेरा नोहे. इतका आपण केलेल्या नियमापाशी दृढ निश्चय करून त्या साधकाने तिथे स्थिर व्हावं. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे. जरी येतुलेनी चित्त स्थिरावे, तरी काजा आले स्वभावे, न राहे तरी घालावे मोकलुनी. अशा प्रकारे जर चित्त स्थिर झालं तर आपलं काम झालंच. आपलं काम झालंच. केवळ आपण केलेल्या निश्चयाच्या ठिकाणी आपण जागरूक राहिलो, त्याचं स्मरण राहिलं तर आपलं काम झालंच. पण जर का निश्चयाच्या ठिकाणी मन सावध नाही राहिलं, न राहे तरी घालावे मोकलुनी. निश्चयाच्या ठिकाणी मन जर स्थिर नसेल राहत, तर त्याला मोकळं सोडून द्यावं. न राहे तरी घालावे मोकलोनी, मोकळं सोडावं. मग मोकलिले जेथ जेथ जाईल. मग मोकलिले जेथ जेथ जाईल, तेथुनी नियमुची घेऊन येईल. ऐसेनी स्थैर्याची होईल सवेयया. किती सोप्या पद्धतीने ज्ञानोबा शिकवतात. ते म्हणतात, मग मोकळं सोडलेलं मन जिथं जिथं जाईल, त्या मनाला नियमाची, निश्चयाची आठवण होईल. ती झाल्याबरोबर जो नियम आपण केलाय, जो निश्चय केलाय, त्या ठिकाणी ते स्वतःला घेऊन येईल. मग मोकलिले जेथ जेथ जाईल, तेथुनी नियमुची घेऊन येईल. ऐसेनी स्थैर्याची होईल सवेयया. ह्या अभ्यासाने त्या मनाला स्थिर व्हायची सवय लागेल. असा हा सोपा मार्ग ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. तेव्हा माऊली हो, नामस्मरण करताना मनामध्ये असंख्य विचार आले, कल्पना आल्या, हरकत नाही. मला माझ्या प्रभूच्या चरणांपाशी, त्याच्या सगुण रूपापाशी स्थिर राहायचंय. ते दर्शन अंतर्दृष्टीने बघत राहायचंय. हा एक नियम करावा. किंवा आपल्या आवडीनुसार, श्रद्धेनुसार नियम करावा. युक्तियोगाचा वापर करावा. मनाला मोकळं सोडावं. मन इकडं तिकडं धावेल, त्याला आपण केलेल्या निश्चयाची आठवण होईल. त्याला प्रभूच्या चरणापाशी घेऊन यावं. ज्ञानोबा रायांनी हा सोपा मार्ग सुद्धा आपल्याला दाखवलाय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.